बहिणीला रात्री धीराच्या खोलीत जाताना बघितलं. ती बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. दुसऱ्या दिवशी पण बहीण धीराच्या खोलीत गेली. खिडकीमधून बघितलं तर पूर्ण कपडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काजलची बहीण साक्षी काही दिवस बहिणीकडे आली होती. पूर्ण सुट्ट्या बहिणीच्या घरी घालवायच्या असं ठरवूनच साक्षी आली होती. साक्षीची मोठी बहीण काजल खूप मोठ्या श्रीमंत घरात दिली होती. काजलचा नवरा चांगल्याच मोठ्या पदावर होता. काजलला एक दीर पण आहे, पण तो काहीच करायचा नाही. फक्त बापाच्या पैशावर तो मजा करायचा. तो शिकलेला पण जास्त नव्हता. जेव्हा काजलची बहीण साक्षी आली तेव्हा तिने बहिणीच्या दिराला बघितलं तर ती सुरुवातीला घाबरलीच होती. कारण तो दिसतच तसा होता. त्याचे लाल केलेले केस, कानात बाळी. दिसायला तर तो गल्लीतील एखाद्या टुकार पोरासारखा दिसायचा. साक्षी तर बहिणीच्या दिरापासून दूरच राहत होती. पण एक दिवस त्याची नियत फिरली आणि त्याने साक्षी सोबत असं काही की दुपारी कुठेतरी जायची गडबड होती आणि साक्षी कपडे बदलायला चुकून बहिणीच्या दिराच्या खोलीत गेली. तेव्हा तिथे बहिणीचा दीर नव्हता आणि तिने कपडे बदलायला सुरुवात केली. तेवढ्यात बहिणीचा दीर आला आणि त्याने साक्षीला बघितलं. तिला तसं बघून त्याची नियत बिघडली आणि त्याने साक्षीचे एक दोन फोटो काढले. रात्री जेव्हा सर्व घरी आले त्याने साक्षीला एकटं बोलवलं आणि तिला तिचे फोटो दाखवले. फोटो बघून साक्षी रडायला लागली. तिने विनंती केली की फोटो डिलीट कर, पण त्याने साक्षीला सांगितलं रात्री माझ्या खोलीत ये तेव्हा डिलीट करेन. साक्षी बाहेर येताना रडत होती. तेव्हा तिच्या बहिणीने बघितलं. बहीण दिराच्या खोलीमधून येत आहे आणि ती रडत आहे. काहीतरी झालं. काजलला तिचा दीर माहिती होता कसा आहे. काजलने साक्षीला विचारलं तर तिने काही सांगितलं नाही. काजल आता साक्षीवर नजर ठेवून होती. दुसऱ्या दिवशी रात्री साक्षी बहिणीच्या दिराच्या खोलीमध्ये गेली तेव्हा काजल पण तिच्या मागे मागे होती. काजल खिडकीतून बघू लागली. तिचा दीर साक्षीला म्हणाला, तुझे पूर्ण कपडे. साक्षीने पूर्ण कपडे, पण तेवढ्यात काजलचा नवरा दरवाजाजवळ आला. काजलच्या नवऱ्याने दरवाजा एवढ्या जोरात ढकलला की एका झटक्यात दरवाजा उघडला आणि त्याने भावाला असं हाताखालून काढलं की साक्षी तिच्या बहिणीजवळ गेली आणि तिने सर्व सांगितलं. नंतर काजलच्या दिराला घरातून काढून दिलं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.